पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने देखील शेतकऱ्यांचं व्याजमाफीचा निर्णय घेतला. राज्य शासनाने राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी परवा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिलेली आहे. त्या घोषणेचं जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वागत केलेलं आहे. त्याच दरम्यान शेतकऱ्यांना आव्हान देखील केलेलं आहे की जळगाव जिल्हा बँकेने जवळपास 1072 कोटी 15 लाखाचं कर्ज एप्रिल 2025 मध्ये वाटप केलेलं आहे. जवळपास 1,64,865 सभासदांना आणि बँकेच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे की जे आपण 1072 कोटी कर्ज वाटप केलेलं आहे ते येणाऱ्या 31 मार्च 2026 ला शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल घ्यावं, व्याज घेऊ नये. थोडक्यात 0% व्याज दराने कर्ज वाटप जिल्हा बँकेने हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे शासनाप्रमाणे जिल्हा बँकेने देखील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिलेला आहे आणि ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एक आनंदाची बाब आहे. या निमित्तानं शेतकऱ्यांना एक मला विनंती करायची आहे की ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल 2025 ला हे कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी जर हे कर्ज 31 मार्चला भरलं तर शेतकऱ्यांना शासन जे 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना, त्यामुळे शेतकरी त्यापासून वंचित राहणार नाहीत किंवा त्या लाभ त्यांना घेता येणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी हे कर्ज 31 मार्चला भरावं अशी देखील विनंती मी शेतकऱ्यांना या निमित्तानं करीत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी काय? थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने सप्टेंबर 25 अशी कट ऑफ डेट केल्यामुळे जून पर्यंत शासनाने 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी दिलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाचे GR काय येतात, 2 लाखावरील जर रक्कम झाली तर 2 लाखावरील रक्कम कोणी भरायची, शेतकऱ्याने भरायची का काय, याबाबत सविस्तर GR आल्यानंतर बोलता येईल. तुर्तास शासनाने शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की जो कोणी कर्जदार शेतकरी असेल आणि जो कोणी थकबाकीदार असेल सप्टेंबर 25 पर्यंत त्याला 2 लाखाची माफी शासनाने दिलेली. हा देखील एक थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय आहे.